सध्या देशभरामध्ये गाजत असलेल्या नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणाच्या तपासाला वेग आला असून केंद्रीय अन्वेषण विभाग सीबीआय यांनी आता या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत। या प्रकरणामध्ये सीबीआयने दुसरा आरोपी म्हणून अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील एका तरुणाला ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे। धनंजय निवृत्ती लोखंडे वय वर्ष 26 असं ताब्यात घेण्यात आलेल्या तरुणाचं नाव असून तो राहुरी तालुक्यातील माहेगाव महाडूक सेंटर परिसरातील रहिवासी असल्याचं समजतं आहे। मिळालेल्या माहितीनुसार धनंजय लोखंडे यांनी कर्नाटक राज्यामधील मंगळूर येथे BAMS चे शिक्षण पूर्ण केलं आहे। तो मागील 4 ते 5 वर्षांपासून पुण्यातील वाघोली येथे वास्तव्यास आहे। तसेच वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश प्रक्रिया आणि कन्सल्टिंगचे काम करत असल्याची माहिती समोर आली आहे। धनंजयचे वडील शाळेमध्ये क्लार्क म्हणून कार्यरत असून त्याला 2 भाऊ आहेत। तो गावाकडे क्वचित येत असल्याचं स्थानिकांकडून सांगण्यात आलं आहे। दरम्यान काल सीबीआयचे एक पथक चौकशीसाठी राहुरी तालुक्यामध्ये आले होते। धनंजय लोखंडे याला पुण्यातून ताब्यात घेण्यात आल्याची माहिती कुटुंबियांना दिली आहे। तो असं काही करेल असं वाटत नाही अशी प्रतिक्रिया कुटुंबियांनी दिली असून माध्यमांसमोर बोलण्यास कुटुंबियांनी नकार दिला आहे। या प्रकरणाबाबत आम्हाला कोणतीही माहिती नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। सध्या सीबीआय कडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून नीट पेपर फुटी रॅकेटच्या धागेदोऱ्यांचे शोध घेतले जात आहेत। एसनार मीडियासाठी प्रतिनिधी गोविंद फुनगे, राहुरी।